जय भीम जय शिवराय मित्रांनो. आज आम्ही आमचा ब्लॉग माता रमाई जयंती निमित्त काढणार आहोत. कारण आज मॉर्निंगला उठलो तेव्हा बघितलं की बाजूला आमच्या घराच्या बाजूला बुद्ध विहार आहे. बुद्ध विहारामध्ये कार्यक्रम वगैरे होता. तिथं वंदन वगैरे करून मग आम्ही निघालो आमचा व्लॉग बनवायला. आज भरपूर ठिकाणावर DJ वगैरे होते. आज आम्ही निघाल्याचा मला आमच्या ऑफिसकडेच दिसला होता. एक सेटअप तयार होत होता. आम्ही तिथून मित्राला पिकअप केलं आणि त्याला म्हटलो की मी चला आज आपण इकडं तिकडं बघूत म्हणलो. आज कुठं काय सेटअप वगैरे काय ठिकाणावर लावलेलं आहे, कुठून मिरवणूक निघत आहे, कुठं काय कार्यक्रम ठेवलेले आहेत कोणत्या गल्लीमध्ये. मित्र म्हणला चलते, म्हणलं ठीक आहे, म्हणलं जाऊत आपण. मग आम्ही निघालो बघा ते ऑफिसपासून भाग्यनगरकडे. तिथं एक DJ होता. मग आम्ही तिथला DJ वगैरे बघितला. DJ वगैरे शूट तर काही केला नाही, पण मग तिथून आम्ही वापस छत्रपती चौकामध्ये निघाल्या. छत्रपती चौकामध्ये बघितलो मी. तिथून मग आम्ही मस्त फिरत इकडं तिकडं त्या छत्रपती चौकापासून आम्ही मोर चौकाकडे निघालो. त्या तिकडून बघत इकडे तिकडं फिरत आम्ही पोहोचलो आंबेडकर नगर इकडल्या परिसरात. तिथं पण मिरवणूक काढायली होते आंबेडकर नगर तिकडून. मग तिथं एक मित्राचा बड्डे होता. त्या मित्राला कॉल वगैरे केला, फोनवर बोलल्या, त्याला बोलवलं. त्याचा काय बड्डे होता, त्याला विश वगैरे केल्या. मग तिथून आम्ही थेट निघाल्या शिवाजीनगरहून घराकडे. मग आम्ही घराकडे येताना लय भारी लफडं झालं भाई, की आम्हाला लागली ट्रॅफिक कुठून लागली, भाग्यनगर पोलीस स्टेशनपासून. भाई साब म्हणलो, भाई एवढी ट्रॅफिक म्हणजे चक्क मी परेशान की भाई एवढी ट्रॅफिक लागली, एवढं हे व्हायले. आम्हाला नाही म्हणलं तर अराऊंड बघा मी 10 मिनटं तर तिथं एका जागेवर उभं टाकून होतो ट्रॅफिकमध्ये. मी 360मध्ये व्हिडिओ बी बनवलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये आपल्या बघू बी शकतास त्या पुढे चलून की कशी ट्रॅफिक होती. लोक असे इकडं तिकडं वाकडे तिकडे. एकतर बंदा मी शॉर्ट्स पण टाकलेला आहोत नांदेड ट्रॅफिक म्हणून यूट्यूबवर, ते बी तुम्ही बघू शकता. एक बंदा तर डायरेक्ट R15 घेऊन डायरेक्ट पुढे आडवी गाडी घाणायला माझ्या गाडी पुढून. भाई साहेब म्हणलो काय माणसं आहेत, काय लोक डेंजर आहेत म्हणलं. की एवढी ट्रॅफिक आहे आणि भाईला डायरेक्ट आडवी गाडी टाकला, त्याच्यामुळं अजून ट्रॅफिकला प्रॉब्लेम व्हायला. भाई आता मी म्हणायला गेलं तर भाई ते म्हणतात ना, एक सत्यवादी निघाला रे म्हणतात. मग त्याच्याहून सोपं मी त्यांना म्हटलं भाई, म्हणलो जोरात दमनं घे भाई. तिथं दमनं घ्यायला त्याला म्हटलं बी तिथं भाई दमनं घे, त्याला बोलून राहील तुम्ही दमनं घे भाई. पुढे घ्यायला भाई म्हणलं मी तर इथून हटवायला मला तर येतच नाही म्हणलं. कारण मी मागं घ्यायला गेलं तर म्हणलं माझ्या मागं गाड्या आहेत. तितक्यामध्ये पोलीसवाल्याचा मागून वगैरे गाडी वगैरे आली. तिथून त्यानं मग माईकमध्ये त्यांच्या म्हणत होते की सावकाश इकडे तिकडे घ्या आणि लवकरात लवकर ट्रॅफिक क्लिअर करा. उतरून ते सगळे त्यानं ट्रॅफिक वगैरे क्लिअर केली. तेव्हा कुठं 10 ते 20 मिनटानंतर आम्हाला तिथून निघायला वेळ झाला तिथून. मग आम्ही तिथून निघालो तिकडून. मग ऑफिसवर बसल्या 10-20 मिनटानंतर आम्ही मग मला असं म्हणायला होतं की यार आज भांडवायले इथं बसून काय करायचं, रमाई जयंती आहे आणि वरून काय रोज डे पण होता. चला म्हणलो भाई आज डीमार्टकडे एक चक्कर मारून यावं. डीमार्टकडे बसता आम्ही डीमार्टकडे गेल्या. डीमार्टकडं बघलो इकडं तिकडं. जरा माझा इंटरेस्ट येणार होता की भाई कोणी काय नाही तर असं. मग ते मला रीलसाठी इंस्टाग्रामसाठी हायलाईटसाठी छोटे क्लिप्स वगैरे मी शूट केले. त्याच्यामध्येच म्हणजे लॉंग व्हिडिओज होता. त्या लॉंग व्हिडिओमधूनच मी छोटे
रील शॉर्ट्स वगैरे घेतले DM वगैरे करायसाठी मित्रायला फित्रायला व्हिडिओ आपले त्याने करून देतात आपल्याला सगळं काही ना काहीतरी त्याची रील वगैरे एडिट करून देतात. मग आपण त्याला व्हिडिओ वगैरे केला. मग नंतर तिथून आम्ही निघालो घराकडे. निघता आम्हाला तिथं ध्यान आलं की भाई साहेब म्हणलो माझं एवढं जाणं झालं की मित्रांनो भाई आज काल नांदेडमध्ये ट्रॅफिक बापरे जिथं गेलो तिथं ट्रॅफिक भाई. मला काल ट्रॅफिकचा दिवस होता काय की म्हणजे जिथं गेलं तिथं ट्रॅफिक लागते. काही केलं भाई ट्रॅफिक आहे म्हणे थांबा भाई साहेब म्हणलो ट्रॅफिक ते पण एवढी. ते 3D DJचा जे चौरस्ता आहे बघा तरोड नाग्यापासला नवोदय हॉस्पिटल तिथला ते चारही रस्ते भरून होते ब्लॉक. एवढी ट्रॅफिक होती भाई तिथं. ट्रॅफिक तर ठीक आहे इकडं चौकामध्ये ट्रॅफिक केली भाई. म्हणलो कोणीकडं तरी ट्रॅफिक राहायला कमी राहायला पाहिजे. जिकडं आज बघितलं तिकडं ट्रॅफिकच होत आहे यार. नांदेडामध्ये जरा ट्रॅफिकचा प्रमाण लय वाढला. ट्रॅफिक खूप व्हायली. जिथं बघलं ट्रॅफिक तिथं बघलं ट्रॅफिकचं लय अवघड झाले यार. व्हिडिओमध्ये तिथं तुम्हाला तर बघल्यात तुम्ही व्हिडिओमध्ये ट्रॅफिक कशी आहे. इथं काहीच नाही. पहिलं तर एका दिवशी असंच मी व्हिडिओ नॉर्मल निघालो होतो. व्हिडिओ शूट काय करणार होतो त्या दिवशी एक वेनसडेला एक लय डेंजर लागती ट्रॅफिक. त्या दिवशी ते जर प्रो मॅक्स लेवलची राहते की त्या दिवशी कोणी बोलूच शकत नाही कारण बाजार वगैरे बसलेला राहते. मग तिथं तर काही बोलून काय फायदाच नाही. जितका टाईम लागणार तितका टाईम लागणार. मोठमोठाले ट्रक्स वगैरे हे ते काय नाही ते गोष्टी येतात तिथं आपल्याला. मग ते फेस तर करणंच आहे. नांदेडमध्ये असं स्पीडमध्ये म्हणजे स्पीड तर मारून हेच मात्र स्पीडमध्ये जर मारतो म्हणलं तर नांदेडामध्ये असं काय हे बी नाही की भाई कोणी कोटून घुसते डायरेक्ट. काल मला येतं तर भाई ते एक माणूस डायरेक्ट गाडीला खेटून वया झाले भाई. म्हणलो बामा जरा असं लक्ष द्यावं म्हणलो. तुम्हालाही गडबड आहे मला पण गडबड आहे म्हटलं. माझ्या गाडीला तुम्ही पुरी टक्कर मारून चालले म्हणलो जरा असं लक्ष द्या. मागच्या ज्याला ते एक पोरगा आमच्या गाडीच्या मागे ब्रेक मारले ते स्वतः पडले आणि आम्हाला म्हणाल तर की भाई तुमच्यामुळून पडलो. अरे भाई म्हणलो आमच्यामुळून पडलास तू रॉंग वे नाही यायलास म्हणलं. तू पडलास आम्हाला काय आमच्या त्या गाडीला धक्का लागला नाही म्हटलं. तू आपलं पडलास आणि आम्हाला काय बोलायलास म्हणलं. म्हणजे नांदेडातले एवढे भाई साप लोक माणसं पोरं एवढे भारी बधीर आहेत. त्यांना स्वतःची गलती नाही लोकांची गलती दिसते. आपण कुठूनही गाड्या घालतात कुठूनही काढतात. मग आपण त्यांना म्हणलं तर त्यांना वाटते की भाई येणं कसं म्हणले आम्हाला कसं नाही. अरे समजून घ्यायला पाहिजे तुम्हाला की तुम्ही कोण घ्यायला गाडी कोण नाही समजून घ्यायचं. आता प्रत्येक वेळेस काय तुम्हाला प्रशासनच समजायला यायला पाहिजे काय. आपण आपली बी करायला पाहिजे ना. कसं गाडी कोठून घ्यायची कोणता रूल आहे कोणता नाही सगळ्याला फॉलो करायला आला पाहिजे आणि माहीत बी राहायला पाहिजे. नाहीतर प्रत्येक वेळेस जर असं प्रशासनाकडे जर आपण घेऊन तशी तक्रार गेली तर काय कामाचं. आपल्याला आपले रूल्स हे ते काही माहीतच नाहीत आणि काय म्हणे मला सांगायला काय म्हणे रूल्स काय राहतात हे राहतात. ओके भाई म्हणलो माझी गलती झाली ओके जा म्हणलो. काय बोलावं होतं त्याच्या माणसाला. म्हणून नांदेड करायच्या नादाला लागायचं नाही भाई. काही लय भयंकर लोक राहतात लय. आम्ही नांदेडला तर लयच भारी आहेत लय डेंजर आहेत भाई. त्याला काय बोलायचं गेलं की भाई त्यांना अलगच वाटते. गाडी चालवायचा तर भाई काल तर ते ऑटोवाला भाऊ मी रेकॉर्डिंगमध्ये आलं का हो मामा म्हटलं ते एक भारी होता बंदा. बोले माझे पॅसेंजर वगैरे आलेत काय हो बोललो. पॅसेंजर सगळे आलेत म्हणलो तुमचे. बोले व्हिडिओ वगैरे बनवलो बास म्हणलो. नंबर टाका म्हणलो नंबर घ्या म्हणलो. नाही तर गाडीवर इन्स्टा ID आहे म्हणलो तुम्ही टाका म्हणलो. DM करा म्हणलो तुम्हाला तुमचा व्हिडिओ टाकून टाकतो म्हणलो. चालते म्हणलं. मस्त असं कोणा असं विचारलं तर थोडं खुशी होती की भाई आपल्याला कोणी विचारते की आपण काय करायला काय नाही असं थोडी खुशी होती. आता त्या लोकांना बदले चांगलं वाटते की भाई कोणी आपल्याला विचारते आपण काय करायला
त्यांना नवीन काही गोष्ट